हाय फ्रेंड्स, वेलकम. आजचं आपलं प्रोजेक्ट आहे ही क्रोशाची फ्रेम. ही कोस्टर म्हणून पण आपण वापरू शकतो. याच्यावर चहाचा कप ठेवू शकतो. डेकोरेटिव्ह पीस म्हणून स्टँडवर लावू शकतो. आणि ही एक बेसिक स्टिचपासून बनवली आहे, विच इज सो अमेझिंग. आणि तो आहे सिंगल क्रोशा. दिसतोय? साखळी घालून सुरुवात केली आणि सिंगल क्रोशा बनवत वेगवेगळ्या रंगांनी खालून असं विणत गेले. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला अजून असे सुंदर जे वेगवेगळ्या कॉम्बिनेशनचे कोस्टर बनवलेत ना, त्यांचे फोटोज पण मी दाखवते. आपण हे बेसिक जे बनवलेलं आहे ते असं बनवलेलं आहे ना, एकदम सोपा टाका आहे. बेसिक स्टिचचा एक भाग आहे सिंगल क्रोशा. चला साहित्य बघूया पटकन. 3.5 नंबरची सुई. तुमच्या लोकरीच्या साईजप्रमाणे सुई घ्यावी शक्यतो. माझा वर्धमानचा हा आवडता रंगाचा दोरा. माझे आधीचे व्हिडिओ ज्यांनी बघितलेत त्यांना माहिती आहे मला हा रंग आवडतो. आणि ह्याच्या जोडीला येल्लो असतो. तो फुलांचा व्हिडिओ बघितला असेल तर बघा, नाही तर मी लिंक टाकते, ती बघून घ्या. फुलं बनवली आहेत या 2 रंगांनी, इतकी सुंदर. कात्री. 3च गोष्टी लागणार आहेत. हां, म्हणजे ही फ्रेम बनवण्याचा व्हिडिओ मी वेगळा बनवेन, कारण मग फिनिशिंग आणि ही आणावी लागेल तुम्हाला वगैरे. पण आत्ता आपण टाका शिकण्यासाठी फक्त हे 3 गोष्टी लागणार आहेत. सिंगल क्रोशा, स्लिप नॉट आणि चेन, आणि त्याला आपण फाउंडेशन म्हणतो. ह्याचा सेपरेट व्हिडिओ आहे. मी आत्ता दाखवणार आहे, स्लोमध्येच दाखवते, स्टेप बाय स्टेपच दाखवते आहे. पण अगदी डिटेलमध्ये बघायचं असेल तर तो सेपरेट व्हिडिओ मी इथे कुठेतरी डिस्क्रिप्शनमध्ये, इथे आय बटन असतो कोपऱ्यामध्ये व्हिडिओच्या, तुम्ही त्याच्यावर क्लिक करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये खाली स्क्रोल डाऊन केलं की तुम्हाला बाकीचे व्हिडिओज पण दिसतील. हां, कुठला व्हिडिओ बघणार आहे तुम्ही? स्लिप स्टिच आणि चेन. बरं, मी आत्ता 20 चेननी हा जो स्वॅच बनवला आहे, म्हणजे एक नमुना, तो 20 चेनचा बनवला आहे. किती? 20 चेन्स. स्लिप नॉटनी स्टार्ट करायचं, म्हणजे क्रोशाचा श्री गणेशा. श्री बनवला अर्धा, त्याच्या नाकातून म्हणा, श्रीच्या वेलांटीतून म्हणा, दोरा बाहेर काढला. ही स्लिप नॉट. सुईवरचा पहिला टाका. ओके. हाताला असा दोरा लावून घेतला. 20 चेन्स करणार आहे मी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. मला या 20व्या टाक्यामध्ये काम करायचं असेल तर मला एक एक्स्ट्रा टर्नसाठी म्हणून किंवा एक्स्ट्रा एक चेन घालावी लागेल, म्हणजे मी या 20व्या टाक्यामध्ये काम करू शकेन. ओके. आता सिंगल क्रोशा घालायचा आहे मला. सिंगल लॉजिक असं आहे की आपण वेढा घेतो आणि खालच्या चेनमध्ये सुई घालून, ओके, डबल क्रोशा किंवा खांब जेव्हा आपण घालतो, जेव्हा आपण खांब असं म्हणतो तेव्हा आपण ही प्रोसेस करतो. आता आपण डबल क्रोशा नाही म्हणत आहे, आपण म्हणतोय सिंगल क्रोशा. सिंगल क्रोशाला काय करणार, हा वर्किंग थ्रेड असतो ना, हा असाच, हा काउंट होत नसतो. सिंगल क्रोशा मी चेनमध्ये डायरेक्ट सुई इन्सर्ट करणार आणि धागा घेऊन बाहेर काढणार. माझ्या सुईवर किती धागे घेतले मी? एकच घेतला आहे मी. हा घेतला का, हा माझ्या सुईचा वर्किंग किंवा हा बेसिकचा थ्रेड असतो किंवा हा बेसिकचा टाका असतो, म्हणून एकच टाका मी उचलला आहे, म्हणून आपण सिंगल क्रोशा म्हणतो. लॉजिक आहे, थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि त्या दोन्ही धाग्यांमधनं दोरा बाहेर काढला. पहिला अगदी क्लमझी दिसतं, नंतर तुम्हाला शेप घेताना दिसेल. परत एकदा मी दाखवते. पुढचा टाका, चेनमधल्या पुढच्या चेनमध्ये सुई घातली,
दोरा बाहेर काढला, यार्न ओव्हर, कंप्लीट केला टाका. परत एकदा पुढच्या चेनमध्ये सुई इन्सर्ट केली, यार्न ओव्हर करून बाहेर घेतलं, 3 सिंगल क्रोशे झालेत. परत एकदा फास्ट दाखवलं तर नाही समजत, बरोबर. पुन्हा एकदा चेनमध्ये एकाच धाग्यामध्ये इन्सर्ट करायचं, एकच धागा ओढून घ्यायचा. तर हे असं गोल होतोय, अमुक होतोय, तमुक होतोय. तर पहिला जो फाउंडेशनचा जो रो असतो किंवा जी फाउंडेशनची पहिली एक ओळ असते ना, ते जरा असं गोल गोल होतं, काहीतरी वाकडं तिकडं दिसतं, कळत नाही काय. तर मी हे केल्यानंतर या 4 ओळी आहेत ऑलमोस्ट. त्या 4 ओळी झाल्यावर ते छान दिसत आहे. अरे पहिल्या ओळीला मला पण असंच गोल गोल झालेलं. ते करत राहायचं आपण, लक्ष देऊन थोडंसं केलं ना. प्रत्येक टाक्यात केलंय, कुठेही मिस नाही झाला टाका माझा. 20 सिंगल क्रोशे होणार आहेत आपले. मी ओळ जेव्हा टर्न करेन ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. आता मी पुढचे टाके नुसते दाखवते. तुम्ही जर क्रोशे क्रिएशनचे व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. छान छान वेगळे वेगळे प्रोजेक्ट्स घेऊन येणार आहे. मी तुम्हाला सिंगल क्रोशापासनं एक पाऊच करायला शिकवेन, वॉलेटसारखं. त्याच्यामध्ये आपले कार्ड्स ठेवू शकतो. असं फ्रेम तर मी तुम्हाला दाखवलीच, कोस्टर म्हणून वापरू शकतो ती. पण हे असे बेसिक पण टाके असले ना तरी त्यातनं सुंदर प्रोजेक्ट्स करू शकतो बरं का आपण. हां थांबा, आता बोलता बोलता शेवटपर्यंत आलो. मी लास्ट चेनमध्ये इथं गाठ आहे. हा पहिला स्लिप स्टिचचा दोरा आहे, दिसतोय. त्याच्यात नाही वर्क करायचं. त्याच्या शेवटची जी चेन होती त्याच्यात मी सिंगल क्रोशा घातला. ग्रेट. आता ही ओळ मला ह्याच्यावर अजून एक 2-3 ओळी करायच्या आहेत. तर आता मला हे असं काम करायला लागणार ना. आता मी एक चेन घातली, टर्न करण्यासाठी स्पेस पाहिजे आणि मला प्रोजेक्ट टर्न करायचा आहे. मी प्रोजेक्ट टर्न केला. आता जो सगळ्यात शेवटचा टाका होता तो माझा पहिला टाका बनला. आधीच्या ओळीचा शेवटचा तो नेक्स्ट ओळीचा पहिला टाका. इथं वरती गव्हासारखा एक तुम्हाला टाका दिसतोय बघा, साखळी असते ना आपली, गहू टाका, साखळी टाका. हा एक, हा एक, हा एक. तर हे दोन्ही टाके उचलून आपण त्याच्यात काम करतो आणि ते नॅचरली होतं. तुम्हाला त्यासाठी एफर्ट्स नाही घ्यायचे. फक्त मी दाखवलं म्हणजे एखाद्या वेळी त्यातनं लूज टाईट काही झालं असेल करताना तर तुम्हाला ते लक्षात यावं म्हणून. आता त्या टाक्यामध्ये मी त्या गहू टाक्याला असं सुईवर घेतलं. मी सिंगल क्रोशाच घालते आहे. एक्झॅक्ट आधीचीच प्रोसिजर मी केली. पुन्हा एकदा सेकंड टाक्यामध्ये सुई इन्सर्ट केली. तर हा स्टार्टिंगचा दोरा येणार मध्ये मध्ये, थोडंसं त्याला इग्नोर करायचं. डिफिकल्टीज ऑफ क्रोशेटर्स. मध्ये मध्ये दोरे येतात, यू कांट अवॉइड. नेक्स्ट टाक्यामध्ये इन्सर्ट केलं, नेक्स्ट टाक्यामध्ये इन्सर्ट केलं. मग अशी चेन्समध्ये इन्सर्ट करत होते सुई, आता टाक्यांमध्ये इन्सर्ट करायच्या. आपोआपच तो गहू टाका येतोच सुईवर आणि फक्त एकच धागा सुईवर घेऊन दोन्ही धाग्यांमधनं सुई बाहेर काढायची. परत एकदा झालं. असं तुम्ही एंडलेस करू शकता, किती पण करू शकता, आहे की नाही. मस्त. काय असतं क्रोशा म्हणजे? खांब आणि साखळ्या.
सांगितलं? 2 ओळी आपल्या मस्त करून झालेल्या आहेत. आता नाही ते ट्विस्ट होते, मग अशी कसं ट्विस्ट होत होतं, आता नाही होते, आता छान दिसते. आता मी पुन्हा इकडे टर्न करून घेतला, एक साखळी घालून टर्न केला. आता याच्यावर ओळी चढवणार. तुमचं प्रोजेक्ट जेवढं असेल तेवढ्या ओळी तुम्ही करायच्या आहेत. मी ह्या प्रोजेक्टसाठी ही जी फ्रेम किंवा हा जो कोस्टर केला आहे 20x20 म्हणजे 20 साखळ्या, 20 साखळ्यांवरती 20 खांब चढवलेले आहेत. हे 4.5x4.5ची साधारण फ्रेम बनली. मला 4x4ची करायची होती. 18 टाक्यांनी मी करायला हवं होतं, जे मी 20 टाक्यांनी केलं. डझंट मॅटर, थोडी मोठी झाली. हे 4 ओळींचं अशा मी वरती हव्या तेवढ्या ओळी चढवू शकते. आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. द बिगिनिंग इज ऑलवेज टुडे. आणि क्रोशेट करायला सुरुवात करा. हॅपी क्रोशेटिंग. सायनिंग ऑफ मिनल. बाय बाय.